शेरे दिल शेरे हिंदुस्तान बाला साहेब थे। 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 सब कहते हैं भगवान बाला साहेब थे। सब कहते हैं भगवान बाला साहेब थे। सब कहते हैं भगवान बाला साहेब थे। छत्रपति शिवाजी की शान बाला साहेब थे। छत्रपति शिवाजी की शान बाला साहेब थे। हर एक आदमी के वो नजदीक थे। शांति अमन के तो जैसे प्रतीक थे। शांति अमन के तो जैसे प्रतीक थे। नजर झुकाते तब भी तो एक पहाड़ थे। नजर उठाते तो सिंह की दहाड़ थे। नजर उठाते तो सिंह की दहाड़ थे। खासकर मुंबई तूफान बाला साहेब थे। राम का धनुष और बाण बाला साहेब थे। सभी महाराष्ट्रियों के लिए मरते थे वो। सभी महाराष्ट्रियों के लिए मरते थे वो। खुशहाल महाराष्ट्र का था सपना। सबको हो रोटी कपड़ा मकान अपना। सबको हो रोटी कपड़ा मकान अपना। खेतों का हर मजदूर किसान बाला साहेब थे। सुख दुख हंसी मुस्कान बाला साहेब थे। जिंदगी लगा दी महाराष्ट्रियों की सेवा में। जिंदगी लगा दी महाराष्ट्रियों की सेवा में। जब तक जिंदगी है गीत हम गाएंगे। बाला साहेब अमर पुरुष कहलाएंगे। बाला साहेब अमर पुरुष कहलाएंगे। बड़े महापुरुष महान बाला साहेब थे। ऐसे जैसे कोई मर्दान बाला साहेब थे। बूढ़े बच्चे हर एक नौजवान बाला साहेब थे। मुंबई की धड़कन जान बाला साहेब थे। आन बान शान पहचान बाला साहेब थे। देशावर मुघली सत्तेनं थैमान घातलं होतं. त्यात महाराष्ट्राची गत फार वेगळी नाही. मनात येईल ते लुटायचं. माय बहिणींची अब्रू वेशीवर टांगण्यात मुघल राज्यकर्ते पुरुषार्थ समजत होते.
संतप्त झालेली मुंबईची जनता त्या रात्रीच निदर्शनासाठी रस्त्यावर उतरली. निदर्शकांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. पोलिसांनी गोळीबाराला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी जनतेनं उत्स्फूर्तपणे बंद पाळला. पहाटेपासूनच चळवळीच्या नेत्यांचं अटकसत्र सुरू होतं. कॉम्रेड डांगे आणि सेनापती बापट आधीच गदाड झाले होते. पोलिसांच्या सशस्त्र गाड्या शहरात गस्त घालत होत्या. सर्वत्र संचारबंदी लागू केली होती. शूट टू किलचा हुकूम देण्यात आला होता. मुंबईला जणू लष्करी छावणीचं स्वरूप आलं होतं. सतत एक आठवडा पोलिसांच्या गोळीबाराचं पाशवी थैमान सुरू होतं. 16 जानेवारी ते 23 जानेवारी या 7 दिवसात मोरारजींच्या हुकुमावरून 442 वेळा गोळीबार करण्यात आला. मुंबई शांत होण्याची चिन्ह दिसत नाही. संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. या आंदोलनाचं रौद्र स्वरूप पाहून महाराष्ट्र काँग्रेसचे नेते हादरून गेले. विधानसभेत या गोळीबाराच्या चौकशीची मागणी सुद्धा हुकुमशहा मोरारजींनी फेटाळून लावली. स्वातंत्र्य मिळून अवघी 9 वर्ष होत नाहीत, तोच एवढं भयंकर क्रौर्य मराठी भूमिपुत्रांच्या वाट्याला आलं. 1 मे 1907 लाखोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या जनसागराच्या साक्षीनं महाराष्ट्र राज्याचा जन्मोत्सव सोहळा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते साजरा झाला. राजकारण, समाजकारण, विज्ञान, साहित्य, संस्कृती, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राला आणि देशाला नावलौकिक मिळवून देण्यासाठी मराठी माणूस नेहमीच अग्रेसर आहे. पण संघर्ष अजूनही चालला. आज याच महाराष्ट्राच्या राजकीय मराठी माणसाला अपमानित का झाला? घरापासून रोजगारापर्यंत त्याला डावललं जातं. ज्या गिरणी कामगारांनी आणि शेतकऱ्यांनी भांडवलशाही विरुद्ध लढा देत मुंबई मिळवली, त्या शेतकऱ्याला आज आत्महत्या कराव्या लागतात. महाराष्ट्र राज्याची मुंबईसह स्थापना झाली होती खरी, पण मराठी माणसामध्ये खतखत होती. कारण नोकऱ्यांमध्ये वर्चस्व होतं दाक्षिणात्यांचं. मराठी माणसांच्या असंतोषाला वाचा फोडली ती मार्मिक लढत. पण ही व्यंगचित्र वाचून अस्वस्थ झालेल्या तरुणांना पुढे गरज होती ती एका व्यासपीठाची. महाराष्ट्राचे लोक वाट पाहत होते त्या तारणहाराची, त्या पांडुरंगाची, दैवी अवताराची. मग अधर्माचा घडा भरला आणि देव आला. पण या राजकीय वादळाची सुरुवात अर्ध्या शतकापूर्वी कुंचल्याच्या भटकर यांनी झाली. फ्री प्रेस सारख्या सुप्रसिद्ध पेपरातली नोकरी सोडून त्यांनी मार्मिक नावाचं झंझावाती साप्ताहिक सुरू केलं. ते 1960चं दशक होतं. धर्माची व्याख्या बदलली. धर्म कुठे आहे आम्हाला माहित नाही. आणि मग ज्या देशाला फादर नाही आणि मदर नाही त्याला स्पेनवरनं फादर आणावा लागतो. मदरचा पत्ता नाही. म्हणूनच बजाव पुंगी हटाव लुंगीचा नारा देत 19 जून 1966च्या दिवशी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळ केशव ठाकरे शिवसैनिकांचे बाळासाहेब बनले. 2च वर्षात ठाणे महापालिकेवर सेनेचा भगवा फडकला. अवघ्या वर्षभरातच या तरुण आक्रमक शिवसेनेने भारताची आर्थिक राजधानीही काबीज केली. पाकिस्तानची बाळासाहेबांचं ओघवतं ज्वलंत प्रसंगी शिवराळ, पण शिवसैनिकांची मन पेटवणारं वक्तृत्व हा शिवसेनेचा कणा होता. पण 1984 साली शिवसेनेचा जणू नव्याने जन्म झाला. भिवंडीत दंगल उसळली. बाबरी मशिदीचा मुद्दा पेटत होताच. म्हणून मराठीचा मुद्दा सोडून बाळासाहेबांनी आक्रमक हिंदुत्व अंगीकारलं. जे आमच्या धर्माचा मान राखू शकत नाही तो काय चाटायचा आणि धर्मवाद. 85 नंतर शिवसेना मुंबई ठाण्यापलीकडे उर्वरित महाराष्ट्रात पसरू लागली. बाळासाहेबांचा झंझावात, सामनातले अग्रलेख, मुंबईतल्या महाआरत्या यामुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. बाळासाहेबांवर जंगली भडकवण्याचे आरोप झाले. पण 1995 मध्ये काँग्रेसला धूळ सारत युतीचं सरकार सत्तेत आलं.
तो बाळासाहेबांच्या राजकीय कारकिर्दीतला सुवर्ण काळ होता. टोपऱ्यात झुणकाभाकर देण्यापासून ते चकचकीत फ्लायओव्हर्स बांधणीपर्यंत अनेक लोकप्रिय निर्णय घेतले गेले आणि त्याची अंमलबजावणी झाली. पुढे वयोमानानुसार बाळासाहेबांची तब्येत साथ देण्याची झाली, पण प्रकृती फारशी चांगली नसतानाही त्यांनी 2011 साली दसरा मेळाव्याला उपस्थिती लावली. 2012 सालच्या दसरा मेळाव्यात त्यांची सुडी दाखवण्यात आली. त्यात त्यांची तब्येत कमालीची खालावलेली दिसत होती, पण त्यांच्या शब्दाची धार मात्र कायम होती. आपण मला सांभाळलं, मी तुम्हाला सांभाळलं. 5 दशकांपासून मराठी तरुणांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे बाळासाहेब शिवसैनिकांचे अक्षरशः दैवत होते. जातीवादीच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वसामान्य सैनिकांमधून असंख्य नेते घडवले. ते यारांचे यार होते. शरद पवारांपासून जावेद मियादादपर्यंत आणि अमिताभ बच्चन पासून मायकल जॅक्सन पर्यंत त्यांचे अनेक मित्र होते. कठीण प्रसंगीही त्यांनी कोणाची साथ सोडली नाही. असा उमदा, दिलदार, कणखर, दरारी, प्रतिभावंत नेता महाराष्ट्रात क्वचितच पुन्हा होईल. ज्या वेळेला देशावरती ज्या वेळेला गंडांतर आलेले आहेत, आक्रमण झालेली आहेत, त्यावेळेला आपला महाराष्ट्र उभा राहिलेला आहे. शिवराय नसते तर आज सगळ्यांची सुमता झाली असती. जब न होत शिवाजी तप सुन्नत होत सबकी. सहिष्णुवादी राहता येणार नाही. सहिष्णुपणा आमचा संपला, जळून तो खाक झालेला आहे. आता जर हिंदू धर्माच्या विरोधात कोण उभे राहील तर त्याला त्याचं जळून आम्ही भस्म केल्याशिवाय राहणार नाही. काय माणसं आहेत, रक्ताचा विचार नाही, जन्म कुठच्या कुळात झाला त्याच्याबद्दल काही त्यांना पर्वा नाही. इथे आमचा राग आहे, इथे आमचं रक्त सळसळतं, हिंदूंचं रक्त सळसळतं. मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा, फक्त एक दिवस. एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून दाखवतो. एक दिवसात शक्य आहे ते.
वडिलांनी मला जो एक मंत्र दिला आहे, तुझ्याकडे जर आत्मबल असेल, आत्मबल, ज्योतिषाकडे जाऊ नकोस, कुंडली दाखवू नकोस, हात दाखवू नको, निराळ्या पद्धतीने दाखव, पण तसा दाखवू नकोस. तुझ्याकडे कुठचा ग्रह कुठच्या घरात बसला याची पर्वा करू नकोस. पण तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. आणि ते मी करतोय आज. ते तुम्ही, हे तुमच्या शिवसेनेची ताकद आहे. ही माझी एकट्याची नव्हे. मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही. ही माझी भावना आहे. ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे. जनतेला फसवणार असो तर या जनतेने हा भगवानच्या महानगरपालिकेवरती फडकवला नसता, ना त्यावेळेला मंत्रालयावरती सुद्धा फडकवला नसता. एवढी दुधखोडी समजू नका त्यांना. ती काही बावळट माणसं जमलेली नाहीत माझ्याकडे, जमलेली समोर. मी तयार केले त्यांच्या पाठीचा कणा ताट करायला शिवसेना कारणीभूत आहे. बाकी तुम्ही कोणी केलं नाही, उलट मोडलात. खुद्द ज्यावेळेला मी पंतप्रधानांना भेटलो, पंतप्रधानांचं एक वाक्य तुमच्या शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत फार महत्वाचं आहे. थोडा भाव खातो म्हणा मी, पण त्यांनी मला सांगितलं की वेल मिस्टर ठाकरे, युअर व्हॉइस इज नॉट ओनली इम्पॉर्टंट इन महाराष्ट्र, but it is very important in the country. That's but why the color of renunciation should be blue, black? Why not blue, black, red, yellow, black? Well, ते खांदे उडवतात असे. आपण सुद्धा इंग्रजीतले सुद्धा खांदे उडवतात सगळे. बरं, पण एखाद्याने प्रश्न विचारला, वा ख्या बॉडी, इंग्लिश संपलं, सगळा अर्थ आला त्याला. खांदा देऊ नका, पण उडवायला का हरकत नाही. बरं, उडवा. पुष्कळ वेळा मी पाहिले त्याला. त्या झालं वेळ द्या म्हटलं नो. हे मी माझं एक संशोधन असं केलं की आम्ही सूर्याचे भक्त आहोत. सूर्योदय ज्यावेळेला होतो त्यावेळेला आकाशामध्ये तो भगवा रंग फेकला जातो, आणि ज्यावेळेला सूर्यास्त होतो त्यावेळेला रंगावर आकाश भगव्या रंगाने बुंद छान झालेलं असतं, झुंजू आणखीन असतं. आमचे सगळे जे काही धार्मिक विधी आहेत, मग बाकी अगदी अंत्य ह्याच्यापर्यंत, ते सगळे अग्नीच्या साक्षीने होतात. त्या अग्नीचा रंग भगवा असतो, म्हणून आमच्या हिंदू धर्मामध्ये भगवा रंग आलेला आहे. मी बजावणार, तो मी बजावणार. हा एक संताप आहे. काय सहन करतात त्याविषयी कोणी म्हणतात की आमच्या एका खासदाराला मारलं, जोडणार की शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात. मग त्यांना काय ओवाळू? आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. बरं, आणि महिलांनी ते एक चांगलं काम बजावं. जाम काय अगदी काळं वेळं अगदी वाटतं ते त्याच्या अगदी अंगावरती नाचला तरी चालेल, पण ह्या भडव्यांना अशीच शिक्षा झाली पाहिजे. करणार की नाही? निवडून आल्यानं धडा शिकवणार की नाही? जर आरामखोरी केली तर समजलं ना? हे करायला पाहिजे. मी लोकशाही फालतू लोकशाही मानत नाही. ही लोकशाही नव्हे की ज्या जनतेनं विश्वासानं शिवसेनेचा म्हणून तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता, पैशा करता. हॉटेल लाईन केवढी सुधारते, केवढी हॉटेल लाईन. एका तरी मराठी माणसाचं अजून तरी पंचतारिका हॉटेल आहे का? तुमचं 4 स्टार आहे, 4 स्टार, पण धाडस केले, येते. बरं, आपलं आहे का? आणि रावबहादूर ओबेरांचं बघितलं, अरे बाप रे बाप, 37 हॉटेल का 38 हॉटेल जगाच्या पाठीवर, हिंदुस्थान आणि जग. इथे एक हॉटेल काढल्यानंतर चमचे मोजावे लागतात आम्हाला. हॉटेल बंद चढायला काय रे, ते काटे आहे किती आहेत? साहेब काटे 12 आहेत, पण बाकीचे 2 चमचे कमी आहेत. ती जायला साले चोरणार आहे. मग ते बायकोच्या वाढदिवसाला 2 चमचे काढून धरणार, तुला काय आणले? मारलेले चमचे बायकोला. म्हणजे तुमच्याबद्दल ना बोलतो ना. बरं,
मी आपलं सहज डोक्यात आलं ते बोलून दाखवलं तुमच्या समोर. काय चोऱ्या काय काय काय, अरे हे ओबऱ्यांचं बघितल्यानंतर ही माणसं कशी. पण त्यांनी काय सांगितलं, काही जरी असलं तरी 10% कट आम्ही धरून चालतो, 10% कट हे होणारच, पण ते सहन करण्याची ताकद तुमची असली पाहिजे. मुळात माणसं चांगली मिळाली पाहिजे, तशी चांगली माणसं मिळवा. तुम्ही नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणाऱ्याची भूमिका तुमची असली पाहिजे. आम्ही नोकऱ्या घेऊ काय, कसले स्टुलावरची. नोकऱ्या देण्याची ताकद ही महत्वाकांक्षा बाळगा. किती घाण आम्ही सोसायची आणि पोसायची. आज जो प्रचार केला जाते फुकट घर अशक्य. अरे शक्य कसं होईल ते बोल ना. अशक्य सगळं आहे. 10-15 वर्षांनी पोरं होतात, झाल्यानंतर लोक जातात बारशाला वगैरे, मग त्याला विचारतात, फिरे 10 बरस के बाद आपको यह लड़का हुआ. हाँ लड़का हुआ, ये कैसी बात है, कैसा हुआ. ऊपर वाले की मर्जी. मग तो विचारतो ऊपर कोण राहते. प्रयत्न आहे. यश आज नाही, उद्या नाही, परवा कधीतरी मिळणार. पण टीका मुंबई साफ होणे अशक्य. कचऱ्याचे ढीग कोण करतं, तुम्हीच करता. मग कशाला प्रश्न विचारता, तुम्ही करू नका. आणि म्हणून आम्ही दंड सुरू केलाय. दंड, त्याच्यावरती सुद्धा टीका. दंड करतायत, मग काय करायचं, जेवण घालायचं, या तुमचा ढीग मोठा या, हे करायचं. सिंगापूरची तुम्ही करतात, वर्णन करतात, अरे काय सिंगापूर आहे, अरे काय मलेशिया आहे, अरे काय मॉरिशस आहे, काय हाँगकाँग आहे. मग तुम्ही का पिंगपॉंग खेळत बसलात. आमची मुंबई सुद्धा सुरत है, लेकिन मुंबई खूबसूरत है. करून दाखवू शकतो आपण. एकच तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या समोर आता एवढा जो जमाव आहे, हा सगळ्या तरुणांचा जमाव आहे असं वाटतं ना तुम्हाला. बरं वाटतं जरा. त्यामुळे तुम्हाला एक तरुण झाल्यासारखं वाटत असेल. मी आहे. तर या तरुणांना तुम्ही आता काय संदेश देणार आहात, काय सांगणार आहात त्यांना, व्हॉट दे शुड बी. जे माझ्या वडिलांनी मला सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतोय, कारण ते मी आयुष्यात पाळतो. की तुम्ही उद्या वयाने म्हातारे व्हाल, आणि वयाने म्हातारे होत असताना काहीच करू शकत नाही. पण मात्र वयाने म्हातारे जरी झालात तरी विचाराने म्हातारे कदापि होऊ नका. साहेब, आम्हाला माफ करा. आम्ही सर्वांना नडलो, सर्वांशी भिडलो, पण यमापुढे अडलो. साहेब, आम्हाला माफ करा. मानवी आयुष्यापेक्षा व्यापक झालेला लाखोंचा हृदय सम्राट पंचतत्वात विलीन होतो आणि मराठी माणूस स्वतःला अपूर्ण समजू लागतो. बाळासाहेब ठाकरे या नावाची व्याप्ती ही किती मोठी असू शकते हे आपण अनुभवलं. मातोश्री ते शिवाजी पार्क हा सफर इतका जड आणि इतका मोठा याआधी कधीच वाटला नव्हता. काय चूक, काय बरोबर, आपल्या विरोधी पक्षाचा हा नेता किती तिखट आणि किती गोड, काहीच सांगण्याची कोणाचीच इच्छा नव्हती. मुंबई शांत होती. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, आता हा आवाज परत ऐकायला मिळेल काय? उत्तर आहे नाही. अनेक नेते आले आणि गेले. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरही असे अनेक नेते लोकांना भेटले. पण मागचा इतिहास पाहिला तर जवळजवळ 50 वर्षे लोकांच्या मनावर राज्य करणारा नेता सापडणार नाही. नेता कसा असावा याची पायाभूत भक्कम कल्पना देणारा नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे. उत्तम वक्तृत्व, हजरजबाबीपणा, आपल्या विचारावर ठाम राहण्याची हिंमत, राजकीय रिंगणात राजनीती खेळणारा हा नेता वैयक्तिक नातेसंबंधातही बाप माणूस होता. लोकांशी आपलेपणाने बोलायचं आणि हक्काने रागवायचं. म्हणूनच त्यांना अखेरचा निरोप देताना विरोधी सोबती सगळेच एकत्र येताना दिसले. मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीला ते नेहमीच आश्वासक आणि विश्वसनीय वाटले. स्वतः कार्टूनिस्ट होते. फ्री प्रेस जर्नल सोडून पुढे भावासोबत मार्मिक मासिक सुरू केलं, ज्यात बंधनमुक्त व्यंगचित्रकार म्हणून वावरले. पुढे आपला राजकीय दृष्टिकोन समाजात सबळ करण्यासाठी सामना हे मुखपत्र सुरू केले. असंख्य वाचक वर्ग जमा झाला. मौखिक भाषणे लोकांना भुरळ पाडतात.
पण लिहिलेले शब्द लोकांना विचार करायला लावतात हे त्यांना माहित होतं. मुखपत्रातले अग्रलेख लवकरच आपली जादू दाखवू लागले. कोणी कितीही टिप्पण्या केल्या तरी बाळासाहेब ठाकरे हा लादलेला नेता नव्हता. लोकमताने तो मोठा झाला. हे असं कधीतरीच घडतं की लाखोंची जनता एकाच माणसावर आपली अखंड निष्ठा आणि प्रेम कायम ठेवते. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत लोकांच्या मनावर 50 वर्षे राज्य करणारा राजा निर्माण होतो. हे असं कधीतरीच घडतं. मला सांभाळलं, तुला सांभाळा, आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या अशीच मी आपल्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करीन. इमानाला महत्व द्या, आम्हाला नाही एवढंच म्हणेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय हो. मैं तो नहीं हूँ इंसानों में, बिकता हूँ मैं तो इन दुकानों में. मैं तो नहीं हूँ इंसानों में, बिकता हूँ मैं तो इन दुकानों में. दुनिया बनाई मैंने हाथों से, मिट्टी से नहीं जज्बातों से. फिर रहा हूँ ढूंढता मेरे निशान, है कहाँ मेरे निशान, है कहाँ मेरे निशान.
के तेरे साथ चला मैं, जब धूप आई तेरे सर पे तो छाँव बना मैं। तेरा ही साया बन के तेरे साथ चला मैं, जब धूप आई तेरे सर पे तो छाँव बना मैं। जवाबों में खोया हुआ है तू कहाँ, मेरे निशान है कहाँ, मेरे निशान है कहाँ, मेरे निशान। मुझसे बने हैं ये पंछी, ये बहता पानी, लेके जमी से आसमां तक मेरी ही कहानी। मुझसे बने हैं ये पंछी, ये बहता पानी, लेके जमी से आसमां तक मेरी ही कहानी।